आज सकाळी एक प्रवचन ऐकले व त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की आपल्या आयुष्यात 3 P महत्त्वाचे आहेत आणि ते 3 P म्हणजे असे की पहिला P म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, दुसरा P म्हणजे पॉवरफुल माइंड व तिसरा P म्हणजे पीस ऑफ माइंड. यामध्ये या तिन्ही गोष्टींचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये केला तर आपले जीवन नक्कीच सार्थक होईल. आणि त्याबद्दल त्यांनी एक कथा सांगितली. एक आई आपल्या मुलाला शाळेमध्ये घालते. तिला माहीत असतं की आपला मुलगा थोडासा कमकुवत बुद्धीवाला आहे, तरी पण ती तिला शाळेत घालते. शाळेत तो महिनाभर जातो आणि शाळेत महिनाभरील त्याच्या वागणुकीवरून प्रिन्सिपाल त्याच्या पालकांना एक चिठ्ठी लिहितात व ती चिठ्ठी त्या मुलाजवळ देतात आणि मुलाला सांगतात की तू उद्यापासून शाळेत येऊ नकोस. तो मुलगा बुद्धीनं कमकुवत असल्यामुळं त्याला वाचताही येत नव्हतं. त्यामुळे त्याने ते घरी आला आणि आपल्या आईकडे ती चिठ्ठी दिली. आईने ती चिठ्ठी वाचली. थोडा वेळ ती चलबिचल झाली व आईकडे पाहतच मुलाने विचारले, आई, त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय? तिनं सांगितलं की तू एवढा हुशार आहेस की तुला शिक्षकांना शिकवताच येणार नाही, त्यांची तयारी नाही, त्यामुळे तू आता घरीच शिकायचे आहे, त्यामुळंच तू उद्यापासून शाळेत जाणार नाहीस. मुलगाही खुश झाला व त्या दिवसापासून त्या आईनं त्याचं शिक्षण घरूनच चालू केलं. आईनं त्यासाठी खूप कष्ट केले व त्याचे शिक्षण चालूच ठेवले. आईच्या प्रयत्नाला यश आले व तो प्राध्यापक झाला. प्राध्यापक झाल्यानंतर तो संशोधन करू लागला व त्याबरोबरच त्यानं सर्वांना आश्चर्य वाटणाऱ्या अशा बल्बचा शोध त्यानं लावला. त्याचं नाव आहे थॉमस एडिसन. या शोधानंतर थॉमस एडिसन जगप्रसिद्ध झाला व त्याचबरोबर त्याच्याकडे खूप पैसा पण आला. त्याने खूप मोठे घर बांधले व जुन्या घरातील आपल्या आईच्या काही वस्तू नव्या घरात न्याव्यात म्हणून आईच्या वस्तू तो पाहत होता व त्यानं आईचा चष्मा घेतला. आईला आवडणारी काही पुस्तकं त्यानं घेतली आणि ती पुस्तकं घेत असतानाच त्याच्या हातात एक डायरी पडली. ती डायरी आईची होती. ती डायरी त्यानं उचलली आणि त्या क्षणी त्या डायरीतून एक पान खाली पडले. त्यानं ते उचलले आणि उचलल्या क्षणीच त्याच्या लक्षात आले की अगदी लहानपणी आपल्याला प्रिन्सिपलनं दिलेली हीच ती चिठ्ठी आहे. पण आईनं एवढी ती चिठ्ठी का जपून ठेवली आहे असे त्याच्या मनाला वाटले. त्यामुळं त्यानं ती उघडली आणि त्यात काय लिहिलं आहे बरे म्हणून तो वाचू लागला. त्याच वेळेस त्याच्या डोळ्यात अश्रू होते व त्याचबरोबर आईबद्दल खूप अभिमान पण होता. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा अतिशय कमी बुद्धीचा आहे, आमच्याच पण कोणत्याच शाळेत तो शिकण्याच्या लायकीचा नाही, त्यामुळं आम्ही त्याला शाळेतून काढून टाकलं आहे. हे वाचल्या क्षणी आईनं सांगितलेले शब्द त्याला पूर्णपणे आठवले. आई म्हणाली होती की तुझा एवढा हुशार कोणच नाही. एवढ्या एका वाक्यानं त्याचं जीवन परिवर्तन झालं. कारण त्या आईनं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून याकडे पाहिलं. त्याचबरोबर पॉवरफुल माइंडने त्याला शिकवण्यास सुरुवात केली
आणि ती चिठ्ठी पाहून तिने क्रोध न करता पीसफुल माइंडमध्ये राहिली. या तिन्ही गोष्टीमुळे जगाला एक महान शास्त्रज्ञ मिळाला. अशा पद्धतीनं आपण जीवनाकडे पाहिलं व आपल्या जीवनात या 3 पीचा आपण उपयोग केला तर आपलं जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. अशी गोष्ट मी त्या दिवशी ऐकली व त्यावर विचार करू लागलो व ती आपणापर्यंत पोहोचवावी असे वाटले, म्हणून हा खटाटोप त्यासाठी करत आहे. धन्यवाद. आपलाच संजय मेथा.